आज आपण अटकपूर्व जामीन म्हणजे काय याबाबत या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। एखादा अजामीनपात्र गुन्हा घडला असेल तेव्हा त्या गुन्ह्यामध्ये पोलीस अटक करण्याची शक्यता असेल किंवा त्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची शक्यता असेल, अशा वेळेस तो व्यक्ती सत्र न्यायालय किंवा उच्च न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करू शकतो। भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या कलम 482 मध्ये अटकपूर्व जामिनासाठी तरतूद नेमलेली आहे। अटकपूर्व जामिनाचा अर्ज हा फक्त सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालयातच दाखल करता येतो। सर्वप्रथम सत्र न्यायालयात अर्ज दाखल करणे फायद्याचे ठरते, कारण सत्र न्यायालयाने जर अटकपूर्व जामिनाचा अर्ज नामंजूर केला तर अशा वेळेस उच्च न्यायालयात दाद मागता येऊ शकते। अजामीनपात्र गुन्ह्यामध्येच अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केला जातो। जामीनपात्र गुन्ह्यामध्ये अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल करण्याची काही आवश्यकता नसते। अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यासाठी न्यायालयाला स्वेच्छाधिकार देण्यात आलेले आहे। अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्याआधी न्यायालय त्या अर्जामध्ये असलेल्या गुन्ह्याची पार्श्वभूमी लक्षात घेतं। त्याचप्रमाणे ज्या व्यक्तीने अर्ज केला आहे त्या व्यक्तीचे चारित्र्य, वर्तवणूक तसेच त्या व्यक्तीने याआधी कोणते कोणते गुन्हे केले आहे याबाबतचा तपास न्यायालय करतो। तसेच तो व्यक्ती फरार होण्याची शक्यता कितपत आहे हा सर्व बाबींचा विचार करून न्यायालय त्या अर्जाबाबत निर्णय देत असतो। अटकपूर्व जामिनाचा अर्ज मंजूर झाल्यानंतर न्यायालय त्या व्यक्तीवरती काही अटी शर्ती लादत असतं। त्या अटी शर्तींचं पालन करणं त्या व्यक्तीला बंधनकारक असतं। जसे की पोलिसांनी त्याला जेव्हा जेव्हा चौकशीसाठी बोलवण्यात येईल तेव्हा तेव्हा त्याने हजर राहणे। दुसरं म्हणजे न्यायालयाच्या परवानगीशिवाय तो कुठेही बाहेर देशात जाऊ शकत नाही। तिसरं म्हणजे अर्ज मंजूर झाल्यानंतर बाहेर गेल्यानंतर समजा एखाद्या व्यक्तीला त्या केस संदर्भात, गुन्ह्यासंदर्भात काही माहिती असेल तर अशा व्यक्तीला त्याने भीती दाखवणे किंवा धमकी देणे किंवा एखादं प्रलोभन दाखवणे, वचन देणे हे तो करू शकत नाही। अशा प्रकारे आपण अटकपूर्व जामीन म्हणजे काय याबाबतची माहिती बघितली। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला कमेंट करून नक्की सांगा। तसेच नवनवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।